अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्या खायला आवडतात। चला तर बघूया रेसिपी। ही मी ज्वारी कोथिंबीर घेतलेली आहे। पूर्ण अशा बारीक बारीक सुद्धा काड्या काढून घ्यायच्या। काड्या जर नाही काढल्या तर रोल आपला वड्या पाडते वेळेस फाटतो, तुटतो। आणि आता मी स्वच्छ कोथिंबीर धुवून ठेवली पाणी नितळायला। आणि आता त्यासाठी मसाला बनवूया। हिरवी मिरची, जिरे, लसूण चेचून घ्यायचे, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीर मी बारीक चिरून इथे घेतलेली आहे। आता त्यामध्ये बेसन पीठ घालणार आहे। जेवढं आपल्याला बेसन पीठ लागतं तेवढंच घालायचं। अगोदर थोडं घालते, जर लागलं तरच त्यामध्ये घालते, परत नाहीतर नको। आता थोडासा काश्मीरी बुक्का घालणार आहे कलर आणि चवीसाठी। हळद, हिंग, ओवा घालणार आहे। बेसनचं म्हटले की ओवा आलाच, त्याशिवाय चव नाही येत पदार्थाला। पांढरे तीळ घालायचे आपल्या आवडीनुसार, जास्त आवडत असेल तर जास्त घाला। मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं आणि हे सर्वत्र एकत्र करून ह्याचा डो बनवून घ्यायचा, पाणी न घालता। कारण कोथिंबीरला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळं ना हा थोडा ओला होतं पीठ। आणि लागलं तर पाण्याचा सुपका मारून परत डो बनवायचा। मला 1 चमचा परत पीठ लागलं, मी ते ॲड केलं आणि डो बनवून घेतला। थोडा हाताला तेल लावून आता मी त्याचे रोल बनवते। आणि ह्या चाळणला सुद्धा तेल लावूनच यामध्ये मी रोल ठेवणार आहे। मी छोटे छोटे रोल बनवले आहेत, कारण छोट्या वड्या बऱ्या पडतात डब्याला वगैरे द्यायला। 2 रोल होत होते तर मी इथे 3 रोल बनवलेले आहेत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे खूप मदत होते नवीन यूट्यूबरला। लाईक करा जुने असाल तर। आता हे मी 15 मिनिट वड्या वाफून घेणार आहे। 15 मिनिटाच्या पहिला मी बघितलं तर वाफलेल्या नव्हत्या, कारण चाकूला चिटकून आलेली रोल। आता 15 मिनिट झाल्या बघितलं तर तो छान असा कोरडा आलेला आहे। थंड झाल्यानंतरच वड्या चिरून घ्यायच्या किंवा पाडायच्या वड्या रोलच्या त्या। आणि आता मी तव्यावर शालो फ्राय करून घेणार आहे वड्या। तेल घातलं, गरम झाल्यानंतरच वड्या त्यामध्ये ठेवायच्या, नाहीतर कुरकुरीतपणा येत नाही तेल गार असल्यास। जेवढ्या लागतात तेवढ्याच मी इथे वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि खमंग अशा कुरकुरीत ब्राऊन तळले